नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्टर चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. 4 मार्च 2026 रोजी होणारा हिंदी विषयाचा 10वीचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत कसा सोडवायचा तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे. तर चला तर आपण पाहूयात. हिंदीचा तुमचा पेपर जो असणार आहे तो एकूण 80 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये विभाग 1 जो असणार आहे तो असणार आहे गद्य विभाग, जो असणार आहे 20 मार्क्सचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 हा चौकटीत लिहायचा आहे, जो मेन प्रश्न आहे तो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये पठित गद्यवर प्रश्न विचारतील. तर पहिला जो असणार आहे तो पहा, आकलन कृतीवरती असणार आहे, ज्यामध्ये त्या जो उतारा देतील त्यावरील आकृती पूर्ण करा किंवा चूक की बरोबर लिहा, त्यानंतर रिकाम्या जागा भरा, असे 2 मार्काला आकलन कृतीवरचे प्रश्न हे विचारतात. त्यानंतर दुसरा देखील असणार आहे, तो आकलन कृतीवरतीच असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. तिसरा जो असणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो शब्दसंपदा म्हणजेच समानार्थी किंवा विलोम शब्द गद्यांश, म्हणजे जो तुम्हाला पठित जो गद्य देणार आहे त्यातीलच तुम्हाला काय करायचं आहे तर समानार्थी किंवा विलोम शब्द शोधून लिहायचे आहेत, जे असणार आहे तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर चौथा जो असणार आहे ते स्वमत किंवा अभिव्यक्ती असणार आहे, जे तुम्हाला 40 ते 50 शब्दात लिहायचे आहे, ज्यासाठी मार्क्स किती 2 असणार आहेत. तर अशा तऱ्हेने पाहू शकता तुम्ही स्वमत कसे लिहिलेले आहे. अपनी गलती को स्वीकारने में ही समझदारी है, इस पर आपके विचार लिखिए, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला व्यवस्थित अगदी त्याचं उत्तर 40 ते 50 शब्दात लिहायचं आहे, ज्यासाठी किती 2 मार्क्स असणार आहेत. आणि हा जो प्रश्न विचारतात स्वमतमध्ये, तो जो उतारा पठित असतो त्याच्या रिलेटेडच असतो, त्यामुळे पठित उतारा जो असणार आहे तो व्यवस्थित अगदी तुम्ही पाठ्यपुस्तकातील व्यवस्थित पाठ्य जो शिकवलेला आहे गद्य विभाग तो व्यवस्थित वाचून गेलात तरी यामध्ये तुम्हाला 8 पैकी 8 मार्क्स हे मिळून जातील. तर तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे पठित जो गद्य असणार आहे तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. आणि दुसरा प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे तो देखील 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये पठित गद्यवरचेच प्रश्न असणार आहेत. पहिली जी कृती असणार आहे ती पहा, पहिली कृती असणार आहे आकलन कृती, ज्यामध्ये आकृती पूर्ण करा किंवा चुकी बरोबर लिहा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे सोपे प्रश्न हे विचारतील, जे तुम्हाला किती 2 मार्क्ससाठी असणार आहेत. दुसरा देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो पठित उतारा देतील त्यातीलच तुम्हाला उत्तर हे शोधून लिहायचे आहे 2 मार्क्ससाठी. अगदी चौकटी पूर्ण करा. ह्या तुम्ही पेनेने काढला तरी चालतील किंवा पेन्सिलने देखील तुम्ही काढल्या तरी चालतील. तर असं व्यवस्थित अशा आकृत्या काढायच्या आहेत, जेणेकरून तुमचं जो पेपर आहे तो व्यवस्थित दिसेल आणि तुमचे मार्क्स कुठेही कट होणार नाहीत. तर पहिला जो होता प्रश्न क्रमांक पहिला जो होता त्यामध्ये आकलन कृतीसाठी 2, दुसरा देखील आकलन कृतीसाठी 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि तिसरा असणार आहे तो शब्दसंपदा, ज्यामध्ये समानार्थी शब्द किंवा उपसर्गयुक्त शब्द हे तुम्हाला काय करायचं आहे तर जो उतारा देतील त्यातीलच शोधून लिहायचे आहेत, जे तुम्हाला किती 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर चौथा जो असणार आहे तो स्वमत आणि अभिव्यक्तीसाठी असणार आहे, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 40 ते 50 शब्दात तुमचं जे स्वमत आहे ते लिहायचं आहे. जर तुम्ही अर्धा पेज जरी लिहिलं तरी चालेल, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण ते 40 ते 50 शब्द एवढं लिहिले तरी चालतं, जिथे व्यवस्थित अगदी लिहायचं आहे आणि कुठेही खाडाखोड अजिबात करायची नाही, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स हे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला जो होता तो देखील 8 मार्क्ससाठी आणि जो होता तो 8 मार्क्ससाठी असणार आहे, जे तुम्हाला पठित गद्यवरती विचारण्यात येतात. तर अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे तो अपठित गद्यवर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर आकलन कृती 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि
दुसरा जो असणार आहे तो स्वमत असणार आहे, जे तुम्हाला 2 मार्क्ससाठी असतं. तर अशा प्रकारे अपठित गद्य एकूण 4 मार्क्ससाठी येतो आणि तोही अतिशय सोपा असतो. त्यामुळे उतारा, जो अपठित उतारा आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे. आणि काय प्रश्न विचारलेला आहे, तर आकलनकृतीमध्येच प्रश्न विचारतात आणि त्यानंतर स्वमत हे त्याच्या रिलेटेड असतं, त्यामुळे तिथे तुमचेच उत्तर लिहायचं असतं. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे तो अपठित उतारा असणार आहे, ज्यासाठी मार्क्स किती 4 असणार आहेत. तर एकूण तुम्हाला विभाग 1 गद्य जो असणार आहे तो एकूण 20 मार्क्सचा असणार आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. त्यानंतर बघा, विभाग 2 जो असणार आहे तो पद्य विभाग असणार आहे आणि तुम्हाला एक पठित पद्यांश देतील. जे पहिला जो असणार आहे प्रश्न क्रमांक 2 जो असणार आहे तो किती असणार आहे, तर 6 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये पहिली जी कृती असणार आहे ती पहा, आकलन कृती, जी तुम्हाला पाठ्यपुस्तकात कविता शिकवलेली आहे त्याच्यावरच आधारित प्रश्न असणार आहेत आणि जी कविता ती तुम्हाला प्रश्नपत्रिकेत देतील आणि त्यावरचेच प्रश्न सोपे, अगदी रिकाम्या जागा पूर्ण करा असे सोपे प्रश्न विचारतील. त्यानंतर पहिला जो असणार आहे ते 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि दुसरा जो असणार आहे ते बघा, शब्द संपदा म्हणजे समानार्थी, विलोम, त्यानंतर लिंग, वचन यापैकी कोणतेही तुम्हाला किंवा अर्थ लिहा, असे 2 मार्क्ससाठी प्रश्न हे त्या पद्यांशवरचेच आधारित तुम्हाला विचारतील. ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. तर प्रश्न क्रमांक दुसरा मधला 3 जो आहे तो असणार आहे तुम्हाला सरळ अर्थ किंवा भावार्थ लिहायचा आहे. काही तुम्हाला कवितेच्या त्यांनी ओळी देतील आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शब्दात त्याच्या 40 ते 50 असे शब्दात तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याचं उत्तर हे लिहायचं आहे. आणि सरळ अर्थ जो असतो, जर तुम्ही प्रत्येक कवितेचं सरळ अर्थ हे वाचून गेला, पठित जो तुम्हाला पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत त्यातील जर तुम्ही व्यवस्थित प्रत्येक कवितेचा जो अर्थ आहे तो वाचून गेला, तर इथेही तुम्हाला काही अडचण येणार नाही, तर तुम्ही ते व्यवस्थित अगदी सोडवू शकता. तर अशा तऱ्हेने जो प्रश्न क्रमांक 2 होता तो एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे. पहिले जो असणार आहे तर आकलन कृती, दुसरा असणार आहे शब्दसंपादन, तिसरा असणार आहे तो काय असणार आहे, तर तुमचा सरळ अर्थ किंवा भावार्थ लिहायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला कवितेच्या ओळी देणार आहेत आणि तुम्हाला त्याचं 40 ते 50 शब्दात तुम्हाला त्याचा सरळ अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर असणार आहे बघा, प्रश्न क्रमांक 2 जो असणार आहे तो देखील पठित पद्यांशवरच असणार आहे. जो प्रश्न क्रमांक 2 जो असणार आहे तिथे पठित पद्यांश इथे एक कविता देतील आणि ह्यामध्ये एक तुम्हाला कविता देतील. तर इथं जी कविता असेल तीच इथं रिपीट अजिबात होणार नाही, ते वेगळी कविता देतील. त्यामुळे तुम्हाला हे देखील किती 6 मार्क्ससाठी असणार आहे. तर पहिली जी कृती असणार आहे ती बघा, आकलन कृती असणार आहे. त्यानंतर दुसरी असणार आहे ती शब्दसंपदा, ज्यामध्ये विलोम, समानार्थी शब्द असे सोपे अगदी तुम्हाला विचारण्यात येतात, जे किती 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे तो बघा, सरळ अर्थ, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. आणि हे देखील तुम्ही व्यवस्थित अगदी पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत त्यांचा अर्थ, भावार्थ व्यवस्थित जर तुम्ही वाचून गेला तर इथे तुम्ही 2 मार्क्स मिळवणार असतात. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दुसरा जो होता तो देखील 6 मार्क्ससाठी असणार आहे एकूण. आणि इथे विभाग 2 जो पद्य होता तो तुम्हाला किती मार्क्ससाठी असणार आहे, एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आणि मिळून 6 मार्क्ससाठी असणार आहे, जे तुम्हाला पाठ्यपुस्तकातीलच कविता येणार आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय करायचं आहे, तर प्रत्येक कवितेचं जे कवी आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रत्येक कवितेचा जो केंद्रीय भाव आणि अर्थ आहे तो व्यवस्थित समजून तुम्हाला घ्यायचा आहे कविता शिकवताना. त्यानंतर शब्दसंपदामध्येच समानार्थी शब्द, विलोम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द, हे जे शब्द आहेत, शब्द युग्म, हे जे वेगवेगळे आहेत ते शब्दसंपदामधील अगदी व्यवस्थित करून जायचं आहे. तर अशा प्रकारे विभाग 2 पद्य जो होता तो आपण पाहिला. त्यानंतर विभाग 3 पूरक पठण जो असणार आहे तो बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पाठ्यपुस्तकातील जे पूरक पठणसाठी तुम्हाला जो गद्य विभाग दिलेला आहे तर ते व्यवस्थित त्यावरती प्रश्न 8 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 3 जो असणार आहे तो असणार आहे आकलन कृतीवरती असणार आहे, ज्यामध्ये बघा तुम्हाला काय लिहायचं आहे, तर स्तंभ जुळवा, त्यानंतर रिकाम्या जागा भरा, तर खरे किंवा खोटे,
असे लिहा, त्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. आणि दुसरा जो असणार आहे तो स्वमतसाठी असणार आहे, जो असणार आहे तर जो तुम्हाला पूरक पठणसाठी जो गद्य विभाग दिलेला आहे त्याच्या रिलेटेडच तुम्हाला स्वमत विचारतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं तर व्यवस्थित अगदी ते लिहायचं आहे 2 मार्क्ससाठी. तर इथं बघा, बढ़ता ध्वनी प्रदूषण मानव जीवन के लिए हानिकारक आहे. तर यावर तुमचे विचार काय आहेत, तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे की ध्वनी प्रदूषणमुळे समस्या निर्माण झालेल्या आहे, ते हिंदीमध्ये लिहायचं आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अगदी ते 4 मार्क्स हे मिळवून घ्यायचे आहेत. त्यासाठी तुम्ही अजिबात हा प्रश्न स्किप करायचा नाही. हा किती एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 3 जो असणार आहे तो तुम्हाला पूरक पठणचा जो पद्य विभाग आहे त्यावर असणार आहे, तो देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये बघा, पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवरती असणार आहे, ज्यामध्ये चार्ट पूर्ण करा, कोण कोणाला म्हणाले, तर असे सोपे प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारणार आहेत. की तुम्ही व्यवस्थित आकृती अगदी चौकट काढून व्यवस्थित जसं दिले पेपरमध्ये तसं उत्तर शोधून तसं आकृती काढायची आहे. त्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर दुसरी जी असणार आहे त्यामध्ये आपल्याला सरळ अर्थ किंवा भावार्थ लिहायचा आहे, ज्यामध्ये कवितेच्या काही ओळी देतील आणि त्याच्यावरचे आपल्याला स्पष्टीकरण हे 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे, जे तुम्ही 40 ते 50 शब्दात लिहायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता विभाग 3 जो पूरक पठणसाठी होता तो एकूण 8 मार्क्ससाठी, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 जो होता तो 4 मार्क्ससाठी आणि प्रश्न क्रमांक 3 जो होता तो 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर सोपा प्रश्न असणार आहे, त्यामुळे हा प्रश्न कोणीच सुद्धा स्किप करायचा नाही. तर अशा प्रकारे आपण विभाग 3 पूरक पठण 8 मार्क्ससाठी पाहिला. त्यानंतर पुढचा विभाग असणार आहे तर भाषा अध्ययनचा असणार आहे, जो तुम्हाला एकूण किती 14 मार्क्ससाठी असणार आहे. आणि हिंदीचे जे भाषा अध्ययन किंवा व्याकरण आहे ते अतिशय सोपे आहे आणि तुम्हाला इथे स्कोर करण्यासाठी अगदी संधी मिळणार आहे. त्यामुळे चला तर पाहूयात, जो प्रश्न येतो प्रश्न क्रमांक 4. तर पहिल्यामध्ये काय विचारतात तर शब्दभेद, पहचाना किंवा बदलना हे 1 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे तर ते काय असणार आहे, ते अवयवचा वाक्यामध्ये प्रयोग करायचा आहे आणि ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. कोणतेही एक सोडवायचं आहे, ते दोन्ही पण ऑप्शन्स देखील तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे, जेणेकरून तुमचा देखील त्यामध्ये सराव होईल. आणि तिसरा जो असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठीच असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर संधी विच्छेद आणि संधीचा प्रकार व्यवस्थित अगदी बॉक्स करून लिहायचा आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहेत. चौथा असणार आहे तो बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा सहाय्यक क्रिया असणार आहे, ज्यामध्ये बघा 1 मार्क्ससाठीच असणार आहे. आणि 5वा जो असणार आहे तो प्रेरणात्मक क्रिया 1 मार्क्ससाठी कोणतंही एक लिहायचं आहे, जसं की भुलना, भुलाना, भुलवाना. तर इथे कोणतीही एकच सोडवायचं आहे, मी दोन्हीही सोडून दाखवलेलं आहे. आणि 6वा जो असणार आहे ते तुम्हाला मुहावऱ्याचा अर्थ लिहून त्याचं वाक्यात रूपांतर करायचं आहे, कोणतेही एकच सोडवायचं आहे. त्यामुळे येथे देखील तुम्हाला 1 मार्क्स हे असणार आहेत. तर इथे मी दोन्ही पण सोडून बघा दाखवलेलं आहे. मन तरंगायित होणं, मन उमंग से भरणा. त्यानंतर त्यामध्ये देखील तुम्हाला ऑप्शन्स हे असणार आहेत. त्यानंतर 7वा जो असणार आहे तो तुम्हाला कारक पहिचान कर, त्याचं कोणता कारक आहे ते नाव लिहायचं आहे, ते देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. आणि विरामचिन्ह 8वा जो असणार आहे तर विरामचिन्हांचा व्यवस्थित वापर करून तुम्हाला काय करायचं आहे तर वाक्य पुन्हा लिहायचं आहे, जे 1 मार्क्ससाठी असणार आहे. आणि 9वा जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काल परिवर्तन याच्यावरती प्रश्न विचारतील, ज्यामध्ये अपूर्ण वर्तमान काळात ते वाक्य लिहा किंवा सामान्य भविष्यकाळ यामध्ये वाक्य लिहा, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत. त्यानंतर 10वा जो असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठीच असणार आहे, ज्यामध्ये वाक्य के रचना के भेद म्हणजेच वाक्याचा प्रकार लिहायचा आहे. संयुक्त वाक्य आहे का, तर असं वाक्याचा जो प्रकार आहे तो व्यवस्थित ओळखून तुम्हाला लिहायचं आहे किंवा वाक्याचं परिवर्तन देखील करायचं आहे, जे किती 1 मार्क्ससाठी असणार आहे. 10वा जो असणार आहे तो एकूण 2 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे. त्यानंतर 11वा जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला वाक्य जे आहे देतील ते शुद्ध लेखनाच्या नियमानुसार नसेल, ते तुम्हाला शुद्ध वाक्य शुद्ध करून लिहायचं आहे, ज्यामध्ये कोणतेही तुम्ही 2 सोडवायचे आहेत, 3 देतील तर इथे देखील 2 मार्क्स असणार आहेत. तर असे एकूण तुम्हाला 11 प्रश्न विचारतील, ज्याच्यासाठी मार्क्स किती 14 असणार आहेत. तर अशा प्रकारे विभाग 4 जो आहे तो व्याकरण भाषा अध्ययनवरचा असणार आहे, जो अतिशय सोपा असणार आहे. त्यानंतर विभाग 5 जो असणार आहे तो रचना विभागवरचा असणार आहे, ज्यासाठी 26 मार्क्स असणार आहेत. प्रश्न क्रमांक 5वा जो असणार आहे त्यामध्ये पत्रलेखन असणार आहे. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी दिनांक लिहायचा आहे. दिनांकचा हाच फॉर्मॅट व्यवस्थित आहे. तुम्ही 17
-12-2025 असं लिहिलं तर तुम्हाला तिथे 0 मार्क्स हे मिळतील. त्यानंतर कुणाला पत्र लिहायचं आहे, त्यांचं नाव, व्यवस्थित पत्ता, विषय काय आहे यासाठी तुम्हाला 2 मार्क्स हे असणार आहेत. तुम्हाला एकूण पत्र लेखनाला किती 5 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे हे व्यवस्थित जर तुम्ही दिनांक, विषय लिहाल तर तुम्हाला इथे किती मार्क्स असणार आहेत, 2 मार्क्स असणार आहेत. आणि महोदय, त्यानंतर तुमचा जो विषय आहे त्याचं व्यवस्थित विश्लेषण अगदी 7 ते 8 ओळीत लिहायचं आहे. तर इथं पुस्तकों की मांग के संबंध में महोदय इथं लिहायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर पाहू शकता कोणते पुस्तकाचं नाव आणि त्यांचं लेखकांचं नाव. पंचतंत्र पंडित विष्णू शर्मा गबन प्रेमचंद असं पुस्तकाचं जे लेखकांना आहे ते व्यवस्थित चौकटीत लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुस्तकाचं जे व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे ते पत्रलेखनात काय करायचं आहे तर मेन्शन करायचं आहे. अजिबात इथे पल्लाळिकता लावायची नाही, कारण हे काय आहे तर औपचारिक पत्र असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी थोडक्यात हे पत्र लिहायचे आहे, ज्यासाठी तुम्हाला किती 5 मार्क्स असणार आहेत. आणि त्यानंतर शेवटला तुमचं पत्ता आणि तुमचं नाव लिहायला आणि इथं ईमेल लिहायला विसरायचं नाही. तर इथे ईमेल लिहायचं माझं राहिलेलं आहे, तर इथे शेवटला तुमचा ईमेल देखील लिहायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो असणार आहे तो असणार आहे प्रश्न क्रमांक 5 मधला जो दुसरा असणार आहे तो असणार आहे 4 मार्क्ससाठी, ज्यावेळी तुम्हाला एखादा उतारा देतील आणि ज्यावर तुम्हाला 4 प्रश्न तयार करा असे म्हणतील. फक्त आपल्याला प्रश्न लिहायचे आहेत तयार करून त्यावरचे, आणि तुम्हाला अजिबात इथे उत्तरं लिहित बसायची नाही. तर प्रश्न कोणतेही 4 तयार करायचे आहेत, ज्यासाठी किती 4 मार्क्स असणार आहेत. आणि प्रश्न क्रमांक 5 जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला तो असणार आहे तो तुम्हाला 10 मार्क्ससाठी सोडवायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2च प्रश्न सोडवायचे आहेत. तर तिथं वृत्तांत लेखन पहिला असणार आहे आणि दुसरा असणार आहे तर कहाणी लेखन. तर इथे मी कहाणी लेखनचं लिहिलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित त्याचं टायटल लिहायचं आहे, कहाणीचं काय आहे हेडिंग. त्यानंतर त्यांनी आपल्याला कहाणीचे मुद्दे देतील किंवा अर्धवट कहाणी देतील तर ती पूर्ण करायची आहे. त्यानंतर सीख जी आहे ती लिहायला विसरायची आहे नाही, म्हणजे तात्पर्य जे आहे ते लिहायला विसरायचे नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला 1 मार्क्स जो असतो तो टायटलसाठी असतो. आणि जशी तुम्ही कहाणी कशी व्यवस्थित लिहिलेली आहे, आकर्षक आहे का, कहाणी वाचायला अगदी योग्य आहे का, आणि कहाणीत अजिबात असं काही म्हणजे व्यवस्थितच लिहायची आहे की कहाणी तुमची वाचल्या वाचल्या अगदी ती कळायला पाहिजे, आणि व्यवस्थित शुद्ध लेखनाच्या नियमानुसार लिहून त्यातून व्यवस्थित अशी कहाणीच ती वाटली पाहिजे. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर त्याचं तात्पर्य म्हणजे सीख हे लिहायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला देखील 1 मार्क्स असणार आहेत. तुमच्या कहाणीला 3 मार्क्स असणार आहेत आणि टायटलला 1. तर अशा प्रकारे 5 मार्क्स हे तुम्हाला कहाणी लेखनात सहज मिळतील. त्यामुळे कहाणी लेखनाचा प्रश्न कोणीही स्किप करायचा नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता सूरज की बहादुरी और सूझबूझ. तर ही कहाणी आहे, तर व्यवस्थित अगदी लिहिलेली आहे, तुम्ही एकदा वाचू शकता. आणि तुम्ही काय करू शकता तर अशा प्रकारे कहाणीचं जे दुसरी उदाहरण आहेत ते देखील तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर प्रश्न 5वा आतला दुसरा जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला काय असणार आहे तर विज्ञापन लेखन असणार आहे, आणि ज्यासाठी तुम्हाला 5 मार्क असणार आहेत. म्हणजेच तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे, आणि जी जाहिरात कशी असली पाहिजे तर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे ती जाहिरात, आणि ज्यामुळे तुमचे मार्क्स देखील वाढणार. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अगदी त्यांचा पत्ता, फोन नंबर, आणि ते बॉक्सेसमध्ये काय आहे तर विषय क्रीडा साहित्य प्रदर्शनी विषयी तुम्हाला काय करायचं आहे तर एखादी जाहिरात तयार करायची आहे, जी तुम्हाला हिंदीत लिहायची आहे. त्यामुळे पाहू शकता इथं जीवन एक खेळ संस्था द्वारा आयोजित 25% छूट विशेषता आहे. तर त्यानंतर त्यांचा पत्ता दिलेला आहे, एक बार अवश्य भेट दीजिए. तर अशा अट्रॅक्टिव्ह वाटायला पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला किती 5 मार्क्स हे मिळतील. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न क्रमांक 5 मधला कहाणी लेखन आणि विज्ञापन लेखन हे पाहिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा जो असणार आहे प्रश्न क्रमांक जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला निबंध लेखनाचा, जो किती 7 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे निबंध विचारतील, आत्मकथनात्मक किंवा तुम्हाला विचारतील वैचारिक निबंध, काल्पनिक निबंध. तर ते तुम्हाला हिंदीत लिहायचे आहेत, त्यामुळे हिंदी व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, न चुकता तिथे अजिबात खाडाखोड करायची नाही. तर इथं फूल किंवा
आत्मकथा हा निबंध लिहिलेला आहे, जो तुम्हाला किती 7 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला काहीही निबंध विचारतील तर त्याचं व्यवस्थित अगदी प्रिपरेशन करून जायचं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता कशाप्रकारे लिहिलेलं आहे. एक अंदाजे 1.5 पेजेस जरी तुम्ही लिहिला तरी तुम्हाला 7 पैकी 5 किंवा 6 मार्क्स हे मिळून जातील. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अगदी लिहायचं आहे ते निबंध आणि ज्यासाठी तुम्हाला 7 मार्क्स हे दिले जातील. तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हिंदीची 4 मार्च 2026 रोजी जी 10वीची हिंदीची बोर्डाचा जो पेपर होणार आहे, त्यासाठी आपण पाहिलं की कशाप्रकारे पेपर पॅटर्न आहे आणि तुम्ही कशाप्रकारे उत्तर लिहिलं पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक यू सो मच.